मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार. आज आपण केंगन का करावे याबाबत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपणाला माहिती आहे की मार्केटमध्ये आज आपण परिस्थिती बघत आहात की ज्या पद्धतीने आजार फोफावत आहेत आणि प्रत्येक घरामध्ये आज आजाराने शिरकाव केलेला आहे. आणि आज आपल्या डोळ्यासमोर जर बघितलं तर आपल्याला अनेक चॅलेंजेसला उत्तर काहीच मिळत नाही आहे आणि आपण लाईफ टाईम गोळ्यावर आपली जिंदगी काढू शकत नाही. त्यामुळे त्याला एक समाधानकारक असे उत्तर मिळावे हे प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि ज्याप्रमाणे आजारामध्ये वाढ होत चालली आहे त्याप्रमाणे सायन्सने पण प्रगती केलेली आहे. आज केंगन मशीन 50 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. अनेक लाखो लोकांनी त्याचा वापर केलेला आहे आणि ते त्या त्रासातून आज मुक्त होत आहेत. मग असा प्रोडक्ट जो आपले जीवन बदलू शकतो, आपल्या फॅमिलीचं जीवन बदलू शकतो आणि आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचे सुद्धा जीवन बदलू शकतो. मग यामध्ये आपलं स्वतःचं सुद्धा सर्व चांगलं करून आपण परोपकार करू शकतो. तर या टाईपचं काम का करू नये हा पहिला विचार केला पाहिजे. आज ही मशीन प्रत्येक घराघराची गरज आहे. काम अशा ठिकाणी केले पाहिजे की ज्याची गरज लोकांना असली पाहिजे. ज्या गोष्टीची गरज मला आहे ते लोक घेणार असं कधी होणार नाही आहे. लोकांना जे पाहिजे ते दिलं तर आपण काम करू शकतो. हां, हे काम करत असताना आपल्याला फक्त एवढाच विचार करायचा आहे की आपण जो प्रोडक्ट देत आहोत ते चुकीचा नाही ना, आपण कोणाची फसवणूक करत नाही ना, आपण त्यांच्या पैशाला न्याय देत आहोत ना, आणि यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे ना. या सर्व गोष्टी जर तुम्ही बघून जर फक्त त्याला जर विचार केला तर आज मी सांगतो 100% की ह्याच्यासारखा पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये हुडकूनसुद्धा कुठला दुसरा मिळणार नाही. आणि जर दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपण जी आज सध्या नोकरी करतो किंवा आपण एक ट्रॅडिशनल बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपण पाहत आहात की बऱ्याच गोष्टीचे चॅलेंजेस वाढत आहेत. कारण वरचेवर मार्केट ट्रेंड बदलत आहे. मार्केटमध्ये पहिल्यांदा ऑनलाईन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला त्याच्यामुळे बरेच बिझनेसवर त्याची गदा आलेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्यासुद्धा त्यामुळे संपुष्टात आलेल्या आहेत. आज जे काय ऑनलाईन मार्केट आहे ते एक डायरेक्ट सेलिंगचाच प्रकार आहे. तिथंसुद्धा कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून डायरेक्ट ऑनलाईन साईटला स्टॉक देऊन विक्री करत आहे. त्यामुळेच आपले अनेक मधले जे दुवे होते त्या लोकांचे बिझनेस संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळं याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवा की पुढचा जो ट्रेंड आहे तो डायरेक्ट सेलिंगचा आहे. कंपन्यांना इतर सगळे मोठे खर्च परवडणार झालेत. त्यामुळं प्रत्येकजण डायरेक्ट सेलिंगकडे अट्रॅक्ट होत आहे आणि सरकारसुद्धा डायरेक्ट सेलिंगला बढावा देण्यासाठी त्यावर काम करत आहे. आपण जे ट्रॅडिशनल बिझनेस आज अनेक वर्षापासून करत आलो, पण तुम्ही जर बघितलं तर त्याचा उतरता क्रम हळूहळू सुरू आहे आणि थोड्या दिवसामध्ये अनेक लोकांचे भविष्य त्यामुळे ऐरणीवर आहे आणि त्यांना पुढचा मार्ग दिसणे मुश्किल होत आहे. मग आज आपण त्यासाठी दिवसभर वेळ देतो, त्यासाठी आपला मेहनत खर्च करतो, पैसा आपण लावतो, आपलं सगळं काय असेल ते मनस्थिती आपण पूर्णपणे सर्व काम सोडून आपल्या नात्यागोत्याचे काही कार्यक्रम जरी असतील तर ते सोडून आपण त्याला न्याय देत आहोत. पण त्या हिशोबाने आपला व्यवसाय आपल्याला न्याय देत आहे का याचासुद्धा विचार करा. आणि पुढची जी जिंदगी आहे ती लाँग टर्मपर्यंत आपल्याला ती व्यवसाय साथ देणार आहे का. आणि मग आपल्याला जर ती गोष्ट स्टडी केल्यानंतर असं लक्षात येईल की आपली नोकरीसुद्धा आपल्याला लाँग टर्मपर्यंत साथ देईल का नाही माहिती नाही आणि आपला आहे तो व्यवसाय आपण किती वर्ष चालवू शकतो आणि या स्पर्धेमध्ये आपण स्वतःला टिकवून ठेवू शकतो याचासुद्धा विश्वास कित्येक लोकांना नाही आहे. पण त्याच्या जर कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही बघितलं तर केंगन ही आज लोकांची गरज आहे, प्रत्येक घराची गरज आहे. याच्यामध्ये वन टाईम तुम्ही मशीन घेतली तर ती आपण फक्त आपल्या फॅमिलीसाठी मशीन घेत असतो. त्यासाठी आपण फक्त मशीनपुरती इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्यामध्ये आपली पूर्ण फॅमिली आपण सिक्युअर करतो. बिझनेससाठी आपण यामध्ये ₹1सुद्धा एक्स्ट्रा घेत नाही किंवा तुम्ही बिझनेससाठी ₹1सुद्धा देत नाही. मग या इथं फक्त काय करायचं आहे तर जाऊन लोकांना आपल्याला त्याचे फायदे काय आहेत हे फक्त गोष्ट सांगायची आहे. मार्केटमध्ये रिव्होल्युशन येत राहणार, नवनवीन गोष्टी येत राहणार, त्याला ॲक्सेप्ट करून आपल्याला लोकांनासुद्धा स्वीकारायला लावणं हेच आपलं यामध्ये काम आहे. लोक फक्त या गोष्टीकडे का बरं यायला नको म्हणतात याचं एक मेन कारण आहे
की लोकांना इगो आहे की बाबा मी लोकांच्या दारामध्ये का बरं जाऊ, मी लोकांना हे समजून सांगायला स्वतः का बरं जाऊ. कारण आज ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये आपल्याला सवय लागलेली आहे की लोक आपल्या दुकानपर्यंत येतात आणि मग आपण त्यांना विक्री करून आपला जो काय नफा आहे तो कमवतो. या व्यवसायामध्ये मित्रांनो लोकांच्या घरापर्यंत जावं लागलं तरी काही वाईट गोष्ट नाही आहे. कारण ज्या वेळेला त्या लोकांना आपण ते प्रोडक्ट देतो, त्यांच्या घरच्यांना ते जे रिझल्ट्स येतात त्यावेळेला ते भरभरून आपल्याबद्दल बोलतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. कारण आज आपण त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांना कधी अपेक्षित नव्हत्या ते बदलाव आपण केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या तोंडून जे गौरवोद्गार निघतात आणि त्यांच्याकडून जे आपल्याला आशीर्वाद मिळतात त्याच्यासारखं दुसरं कोणतं मी म्हणतो समाधान नाही. मित्रांनो, आपल्याला थोडा आपला इगो बाजूला ठेवून यामध्ये एक आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण काम केलो तर आपण लोकांचे जीवन तर बदलतो, त्यासोबत आपले जीवनसुद्धा बदलते, स्वास्थ्यवाईज बदलते, हेल्थवाईज बदलते, वेल्थवाईज बदलते आणि आपण एक सन्माननीय व्यक्ती म्हणून लोकांसमोर आपली एक लोकांना प्रचिती येते. त्यामुळं मित्रांनो जरूर विचार करा. ट्रॅडिशनल आणि ह्या केंगन बिझनेसचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं, त्याचा जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपण किती मोलाचे, किती पुण्याचे आणि लोकांसाठी एक चांगले निस्वार्थ काम आपण करत आहोत. त्यामुळं कधीसुद्धा एक जोड व्यवसाय म्हणून का विना किमान याला सुरुवात करा. ह्यामधून तुम्ही तुमचे जीवन लाईफ टाईमसाठी सुद्धा बदलू शकता. कारण शेवटी आज एक काम करून आपण टिकाव धरू शकतो मार्केटमध्ये अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे दुसरे एक साधन आपल्या हातात असावे आणि यामुळे नक्कीच आपण एक चांगले कार्य आपल्या हातून घडेल अशी मी आपला ग्वाही देतो. त्यामुळे जरूर याचा विचार करावा. धन्यवाद.